महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 ही स्पर्धा साखर उद्योगातील ऐक्याचं प्रतीक असल्याचं मत आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलं। याचबरोबर त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेची मागणी केली। सोलापुरात साखर क्षेत्रासाठी एक आगळावेगळा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 या अनोख्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी 3 ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजन आणि दीपप्रज्वलनानं उत्साहात झालं। या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने हे होते। दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर 3 ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून साखर क्षेत्रातील 16 संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे। कार्यक्रमाला धनश्री सीताराम आणि आष्टी शुगर परिवाराचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, सीताराम साखर कारखान्याच्या सीईओ डॉक्टर राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, भैरवनाथ शुगरचे प्राध्यापक शिवाजी सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे सयाजीराजे मोहिते पाटील, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, बसवराज पाटील, राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, कर्मयोगी साखरचे प्रणव परिचारक, जकरायाचे राहुल जाधव, वेदांत साठे, प्रादेशिक उपसंचालक पांडुरंग साठे, SN चिवटे, पृथ्वीराज माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या संपूर्ण उपक्रमामागे दूरदृष्टी असलेले कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांची प्रेरणा असून त्यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचं उद्दिष्ट स्पष्ट केलं। ही स्पर्धा केवळ खेळ नव्हे तर साखर उद्योगातील प्रत्येक घटकाला एकत्र जोडणारा भावनिक धागा आहे। यामधून सामाजिक आणि औद्योगिक बंध दृढ होतील असं त्यांनी नमूद केलं। आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 ही केवळ एक स्पर्धा नसून साखर क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये नवसंवाद, ऐक्य, बंधुता आणि समन्वय निर्माण करणारा पूल आहे। या उपक्रमाला राज्यस्तरावर नेण्याची वेळ आली आहे। साखर उद्योगाची नवी दिशा अशा माध्यमातून निश्चित होऊ शकते। या 10 जाती जर 2-4 वर्षात तयार करत असतील तर आपल्या मागच्या 10 वर्षात मला वाटते एक का दोन जात एक जात काय तर तयार झाली दोन्ही संस्थांमधून। तर ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत। हे आज सगळेजण तुम्ही व्यासपीठावर सर्व चेअरमन आहे, ह्याच्याशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही। आपण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टिंग कमी करून करून कामगाराच्या किती जरी मागं लागलो 50-100 रुपये टनाला फरक पडतो, ह्याच्यापेक्षा जास्त नाही। परंतु शेतकऱ्याची वरड कमी पाहिजे, कामगारांच्या पगारी व्यवस्थित द्यायला पाहिजे, कामगारांना सगळं व्यवस्थित मानधन मिळालं पाहिजे। याकरता ही इंडस्ट्री टिकवण्याकरता सुयोगदादांनी खूप चांगलं व्यासपीठ निर्माण केलं आणि अत्यंत चांगली संकल्पना सुयोगदादांनी उभा केली। त्या संकल्पनेतून नक्कीच या जिल्ह्यातील महाराष्ट्रातून ती माहिती कशा फक्त जिल्ह्यात पुढच्या वेळेला नक्कीच महाराष्ट्रातून आपण या टीमा तयार करू। मी काहीशी चर्चा केली, काही बोलत असताना सुयोगला सगळं केलं आणि सगळं करत असताना त्याचा नवीन संकल्पना नवीन विचार त्याच्या डोक्यात येत असतो। आणि मी बघितलं मागच्या 4-5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कारखानदार आहे एक त्याच्यापूर्वी मी ऐकत होतो एकच नाव महिलामध्ये कारखाना चालवणाऱ्या एक मॅडम होत्या, त्यांचे 10-12 कारखाने होते आणि आता सोलापूर जिल्ह्यात कारखान्यामध्ये एक महिला भगिनी चालत असताना ते आमच्या लक्ष्मीताई गायकवाड। मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो, कारण काय मला काळुंगे सरांनी सांगितलं ते राहतच तिथं म्हणलं, आमची मुलगी राहायलाच तिथं आहे म्हणजे एवढं बारकाईने आदरणीय मोदी साहेबांचं पतसंस्था बघतो, काढून सर्वसर्व बघते आणि आमच्या ताई आमचे चिरंजीव सगळ्या कारखान्याला बघतात। म्हणजे एक बहुजन समाजाचा मनुष्य तिचा पूर्ण राजकारण करणार असतो, पण त्यांनी व्यवसाय बघून ताईने सांगितलं की पहिला कारखाना बघायचा, पतसंस्था बघायचा, मल्टीस्टेट बघायचा, मग राहिलेल्या वेळामध्ये हे व्यवसाय अनेक उपक्रम राबवायचे असं ताईने मला सांगितलं।
परत एक आपण चांगलं उपक्रम राबवत आहे. चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन आणि MD यांना हे स्वप्न होतं की अरे पुण्यात राहिलो असतो, लंडनमध्ये राहिलो असतो, सोलापूरला काय यायचं, मंगळवेढासारख्या ग्रामीण भागात काय यायचं. पण एक 7-8 वर्ष ह्या भागामध्ये काम केल्यानंतर असं जाणवलं की माझ्या ज्या आजोबांनी, माझ्या ज्या वडिलांनी जी पुण्याई कमवली एवढं नीटनेटकीप्रमाणे मिळत नसतं. आणि एक असं बोलू इच्छितो की एक साखर कारखाना एक IT पार्कपेक्षा कमी गोष्ट नाही आहे. जवळजवळ 300 ते 350 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळतो आणि जोड रोजगार म्हणल्यानंतर कमीत कमी 500 ते 600 लोकांना रोजगार मिळतो. आणि ते करत असताना माझ्या मनात बऱ्याच वर्षापासून एक संकल्पना होती की IT पार्कमध्ये जसं प्रमाणे कल्चरल प्रोग्राम असतात त्याप्रमाणे आपण काहीतरी करावं. आणि त्याच वेळेस माझ्या लहान भावाने सुयोगने असा एक प्रस्ताव आणला की आपण एक क्रिकेटचं टुर्नामेंट घेऊया. ते घेत असताना मी सुयोगला असं म्हणलं की तुम्ही एवढं स्टेज मोठं अवेलेबल करत आहेतच तर काहीतरी कल्चरल प्रोग्राम असं घ्या ज्यामध्ये पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व होईल. कारण की उसा संदर्भात जे कोणी काम करतो, ऊसतोड कामगार असू दे, ड्रायव्हर असू दे, ट्रक चालक असू दे किंवा कारखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी असू दे, त्यांच्या फॅमिलीला माहीतच नसतं कारखाना कसा दिसतो, काय आमचा नवरा करतो किंवा त्यांचे मित्र कंपनी कोण आहेत. आताच्या काळामध्ये इंटरनेट आल्यामुळे कोणीतरी स्टेटस टाकतं कळतं हे 4 लोक आहेत. पण आज मला गर्वाने असं सांगू इच्छितो की सुयोग आमच्या कारखान्यामधले टीममधले जे लोक आहेत ते सगळेजण त्यांच्या बायकोला आपल्या